नमस्कार, जय महाराष्ट्र। मी मेघा मंगेश सोरगे, सातारा उपजिल्हा प्रमुख। मी व माझ्या 9 मैत्रिणी आम्ही महाबळेश्वरमधून नेपाळ येथे फिरण्यासाठी आलो होतो आणि आता नेपाळची सिच्युएशन बघता जी पूर परिस्थिती आलेली आहे त्या संदर्भातच मला पालकमंत्री महोदय स्वतः आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत। त्यांनी आमची विचारपूस केली आणि माननीय मकरंदबा पाटील यांनी स्वतः विचारपूस केली व सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या इकडूनही फोन झाला, तेही कोऑर्डिनेटमध्ये आहेत आमच्या। आम्ही इथे खूप सुखरूप आहोत। आम्ही पोखरा शहरामध्ये आहोत आणि सुखरूप आहोत। आणि इथून जे आम्ही जिथे स्टे आहे आमचा तिथून जे लोकेशन आहे पूर परिस्थितीचं ते 250 ते 300 किलोमीटर अंतरावरती आहे। तर तिकडची जी पूर परिस्थिती आहे त्याचा इकडे काही इम्पॅक्ट नाही, आम्ही सुरक्षित आहोत। आणि आमचे जे SITचे सर आहेत, SIT टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे, तेही आमच्या सोबत आहेत, सतीश सर, तेही बोलतील। नमस्कार, जय महाराष्ट्र। आम्ही आता पेवा लेक जवळती आहे, साईट सीन चालू आहेत व्यवस्थित सगळं। पूर मुक्तीनाथ टेम्पल पण काल झालेलं आहे व्यवस्थित। आता उद्या आम्ही जाणार आहे काठमांडूला। काही कारणामुळे थोडं रोड बंद केलेला आहे काठमांडू जायचं, ते आज संध्याकाळी स्टार्ट होणार आहे। उद्या आमचं काठमांडू स्टे आहे, काठमांडू पशुपतीनाथ मंदिर पण करणार आहे आपण उद्या। आणि ते जे झालेलं इन्सिडेंट ते काठमांडूहून 120 किलोमीटर पुढे आहे, ते आमच्या रूटमध्ये नाही आहे। आणि आम्ही सगळेजण सेफ आहोत, आपली टूर व्यवस्थित चालू आहे, काही काळजी करायची गरज नाही। धन्यवाद। आणि तुम्हाला अजूनही सांगू इच्छिते, मी सगळ्याच महाराष्ट्राचे आणि सातारा जिल्ह्याचे आभार आणि धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही सगळेजण काळजीपोटी आमची काळजी करून आम्हाला फोन वगैरे करताय। तर भिण्यासारखी काही गोष्ट नाहीये, आम्ही सगळे सुरक्षित आहोत। आणि पालकमंत्री महोदय असतील, माननीय मकरंदबा पाटील असतील, आपले जिल्हाधिकारी असतील, सगळे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि आम्ही सगळे सुरक्षित आहोत, मी आणि माझ्या मैत्रिणी। धन्यवाद।